सर्वांना नमस्कार. मुलं स्कूलमधून एवढ्यातच आलेले आहेत आणि दोघं पण आल्यानंतर एवढे शांत कसे बसलेले आहेत तेही जवळजवळ मला पण नवलच वाटलं. कारण आमच्या घरातले हे दोघं पण टॉम अँड जेरी आहेत. म्हणजे 2 मिनटंही त्या दोघांचं अजिबात जमत नाही आणि दोघं पण सिंचनची मूव्ही बघतायत. तर दोघांना पण काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होती. आता स्कूलमधून आल्यानंतर दोघांनाही रोजच काहीतरी स्पेशल हवंच असतं. मी बाहेरचं काही न देता घरीच मग काहीतरी त्यांना बनवून देते. इथे माझ्याकडे थोडीशी कोबी उरलेली होती आणि भोपळा पण होता. दोघांना पण चटपटीत खायचं होतं, मग मी बनवले त्याचे भजे. विवानला कटरने बारीक करण्यामध्ये ना खूप मजा वाटते. त्याने मला पटकन कोबी त्याच्याने बारीक करून दिली आणि तोपर्यंत मग मी इकडे भोपळा छान किसून वगैरे घेतला. भाज्यांसाठी हे सर्व मी साहित्य घेतलेलं आहे. इथे आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची घेतलेली आहे मी आणि ती मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचं, म्हणजे खूप बारीक पण नाही करायचं. त्यानंतर इथे भोपळ्यामध्ये मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि थोडासा रवा पण घेतलेला आहे. कारण आमच्या घरामध्ये ना भोपळ्याची भाजी तर अजिबात कोणीच खात नाही, मुलं तर अजिबात खात नाही. मग एकतर मी त्यांना पराठा किंवा मग हे भोपळ्याचे भजे जे आहेत ते बनवून देते. टोमॅटो सॉससोबत छान खातात मुलं आवडीने. मी इथे कोबीच्या भाज्यांसाठी आणि भोपळ्याच्या भाज्यांसाठी दोन्हींसाठी एकच मटेरियल घेतलेलं आहे. फक्त कोबीचे जे भजे आहेत ते कमी आहेत आणि भोपळ्याचे जे भजे आहेत ते जास्त आहे. त्यामध्ये मी छान जिरं, ओवा हे पण घातलेलं आहे. त्याच्याने छान भजे होतात. कोबीच्या भाज्यांमध्ये मी थोडंसं नॉर्मल पाणी टाकलेलं आहे, पण भोपळ्यांच्या भाज्यामध्ये अजिबात पाणी घेतलेलं नाही आहे मी. मी इथे एकीकडे तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला. इथे आपले दोन्ही पण भाज्यांचे जे पीठ आहे ते छान मळून वगैरे छान झालेले आहेत. बघू शकता इतकं पातळ हे भोपळ्यांच्या भाज्यांचं पीठ झालेलं आहे आणि हे जे आहे हे कोबीच्या भाज्यांचं आहे. मी आधी कोबीचे भजे बनवून घेते आहे. हे बघा इतका छान कलर आलेला होता कोबीच्या भाज्यांना आणि खूप टेस्टी पण लागत होते. आणि ते कोबी थोडीच होती त्यामुळे भजे पण त्याचे थोडेच झालेले. अशी पण माझ्याकडे कधी कोबीची भाजी केली आणि भाजी जर उरली तर त्याचे पण मी असेच भजे बनवते आणि मुलं पण खूप आवडीने खातात. हे बघा कोबीचे असे भजे झालेले आहेत आपले. जवळजवळ कोबीचे आणि भोपळ्याचे सारखेच भजे झालेले आहेत. म्हणजे हे बघा सेम दिसत आहेत, काही फरक त्यांच्यामध्ये दिसत नाही आहे, फक्त चवीला तेवढा फरक आहे. हे असे आपले भजे तयार झालेले आहेत. तुम्ही कसे बनवतात भजे मला कमेंटमध्ये नक्की कळवाल. मुलांना पण खूप आवडले होते, टोमॅटो सॉससोबत खूप छान पण लागत होते. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा भजी. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. बाय.